भंडारा जिल्ह्यात पोलिसांनी एका गंभीर गुन्ह्याचा पर्दाफाश केलाय। राष्ट्रीय महामार्गावरून भंडाऱ्याकडे जनावरे भरून 2 ट्रक येत असल्याची माहिती पोलीस अधीक्षकांना मिळाली होती। यानंतर पोलिसांनी भंडारा शहरातील जिल्हा परिषद चौकामध्ये नाकाबंदी करून प्रत्येक वाहनाची तपासणी सुरू केली। या कारवाई दरम्यान 2 आयसर ट्रक पकडले गेले। ट्रकमध्ये 25 जनावरे कोंबून भरलेली आढळली। ही जनावरे नागपूर येथील कत्तलखान्यात नेण्यात येत होती। पोलिसांनी दोन्ही ट्रक ताब्यात घेतले आणि 4 आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केलाय, तर 25 जनावरांना सुरक्षितपणे गौशाळेत पाठवण्यात आले। या घटनेमध्ये सापडलेल्या जनावरांपैकी बहुतेक गायी होत्या। त्यांच्या डोळ्यामध्ये भीती आणि अस्वस्थता स्पष्टपणे दिसत होती। जणू त्यांना विचारलं असतं तर त्या बोलल्या असत्या, आम्हाला कुठे नेताय? आमचं काय चुकलं? आम्ही तुमच्या कुटुंबाला दूध दिलं, पण आता आमचा काय अपराध? अशा प्रश्नांनी त्यांच्या मनातल्या भावना व्यक्त होत होत्या। पोलिसांनी या जनावरांना गौशाळेत पाठवून त्यांची काळजी घेतली आहे। स्थानिक नागरिकांनीही गुन्हेगाराविरुद्ध कडक कारवाईची मागणी केली आहे। गजा महाराष्ट्र 24 न्यूज के तर रश्मित रामटेके सोबत संदीप पडारे, भंडारा। ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र 24 न्यूज या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल।